तू काली, तू दुर्गा, तू सरस्वती, प्रेम शक्ती आणि ज्ञानाची तू मूर्ती, आदिशक्ती विश्वाची माता, सृजनाची ज्योत तूच ती सत्ता, तुझ्या चरणी नतमस्तक विश्व हे सारे, तुझ्या कृपेने जीवनाचे रंग उधारे. सुरुवात करूया नवरात्री साजरी करण्यामागच्या कथेपासून. प्राचीन काळात जेव्हा पृथ्वी आणि स्वर्गलोक अंधारात बुडाले होते, तेव्हा एक भयानक राक्षसाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. त्याचे नाव होते महिषासुर. म्हशीच्या डोक्याचा आणि मानवाच्या शरीराचा असुर, जो शक्ती आणि मायेने अजिंक्य बनला होता. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून एक वर मिळवला होता. मला कोणताही पुरुष मारू शकत नाही, हा वर त्याच्या अहंकाराचा पाया बनला. त्याने स्वर्गावर आक्रमण केले, इंद्राचे सिंहासन हस्तगत केले आणि देवांना पराभूत करून पृथ्वीवर अत्याचार सुरू केले. देव, मानव आणि सर्व सृष्टी त्याच्या क्रूरतेपुढे असहाय्य झाली. स्वर्गलोकात सर्व देव एकत्र जमले. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. हा महिषासुर अजिंक्य आहे. इंद्र म्हणाले, त्याच्या वरामुळे आम्ही त्याला पराभूत करू शकत नाहीये. सर्व देवांनी विचार केला आणि एका उपायावर सहमत दर्शवली. त्यांनी आपल्या सर्व शक्ती एकत्र करून एक परम शक्तीची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. हिमालयाच्या शिखरावर एक अंधारमय रात्री सर्व देवांनी आपल्या तेजाचा सनाद केला. शिवांचे त्रिशूळ, विष्णूचे सुदर्शन चक्र, इंद्राचे वज्र, अग्नीचे तेज, वरुणाचे जल आणि वायूचे वेग, सर्व काही एका तेजस्वी प्रकाशात मिळाले. त्या प्रकाशातून एक भव्य, शक्तिशाली आणि सौंदर्याने नटलेली स्त्रीरूप प्रकट झाले. ही होती दुर्गा, आदिशक्ती. तिचे 8 हात शस्त्रांनी सजले होते. तिचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता आणि ती सिंहावर स्वार होती. तिच्या डोळ्यात करुणा आणि क्रोध यांचा संगम होता. सर्व देवांनी तिच्या समोर नतमस्तक होऊन तिला साकडे घातले. हे माते, आम्हाला महिषासुराच्या अत्याचारातून मुक्त करा. महिषासुराला जेव्हा समजले एका देवीने त्याला आव्हान दिले आहे, तेव्हा तो हसला. एक स्त्री मला पराभूत करेल? असंभव. त्याने आपले विशाल सैन्य पाठवले, हजारो राक्षस, भयंकर प्राणी आणि मायावी शक्ती. पण जेव्हा देवी दुर्गा युद्धभूमीवर उतरली, तेव्हा तिच्या सिंहाच्या गर्जनेने आकाश दणाणले. तिच्या शस्त्रांनी राक्षसाचे सैन्य क्षणार्धात नष्ट केले. तिच्या त्रिशूळाने राक्षसाचे डोके उडाले. तिच्या चक्राने शत्रूचे सैन्य चिरले गेले आणि तिच्या धनुष्याने बाणाचा वर्षाव झाला. 9 रात्री 9 दिवस हे युद्ध चालले. प्रत्येक दिवशी देवीने आपले वेगवेगळे रूप धारण केले, जे आज आपण नवदुर्गा म्हणून पूजतो. आणि तेच नवरूप म्हणजे शैलपुत्री, जी स्थिर आणि शक्तिशाली होती. तिने युद्धाचा पाया रचला. ब्रह्मचारिणी, तपस्वी रूपात तिने संयम आणि बुद्धीने शत्रूचा सामना केला. चंद्रघंटा, तिच्या घंटेच्या नादाने राक्षसाचे मन भयभीत झाले. कुष्मांडा, तिच्या तेजाने युद्धभूमी प्रकाशित केली. स्कंदमाता, मातृत्वाच्या प्रेमाने तिने भक्तांना संरक्षण दिले. कात्यायनी, युद्ध रूपात तिने राक्षसाचा संहार केला. कालरात्री, तिच्या रौद्र रूपाने दुष्ट शक्तीचा नाश केला. महागौरी, शुद्ध आणि शांत रूपात तिने युद्धाला शांतीचा स्पर्श दिला. सिद्धिदात्री, तिने सर्व शक्तीचा संगम करून विजयाची खात्री दिली. महिषासुराला जेव्हा समजले की त्याचे सैन्य पराभूत होत आहे, तेव्हा तो स्वतः युद्धभूमीवर उतरला. त्याने आपली मायावी शक्ती वापरली आणि अनेक रूपे धारण केली. कधी तो विशाल म्हशीच्या रूपात गजरला, कधी सिंह बनला, कधी हत्ती बनला, तर कधी मानवाच्या रूपात लढला. पण देवी दुर्गेची बुद्धी आणि शक्ती त्याच्या मायापुढे अजिंक्य होती. तिने प्रत्येक रूपाला ओळखले आणि त्याला परास्त केले. 9 रात्रीच्या तीव्र युद्धानंतर 10व्या दिवशी, ज्याला विजयादशमी म्हणतात, देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यात अंतिम लढाई झाली. महिषासुराने पुन्हा आपले भयंकर म्हशीचे रूप धारण केले. त्याने पर्वत उखडले, पृथ्वी थरारली, आकाशात अंधार पसरला. पण देवी दुर्गा न डगमगता त्याच्यासमोर उभी राहिली. तिच्या सिंहाने महिषासुरावर झेप घेतली आणि देवीने आपले त्रिशूळ उकारले. एका जोरदार प्रहारात तिने महिषासुराच्या छातीला भुसकले. जेव्हा तो आपले खरे राक्षसी रूप धारण करून बाहेर पडला, तेव्हा देवीने आपल्या तलवारीने त्याचे मस्तक छेदले. महिषासुर खाली कोसळला आणि त्याच्या मृत्यूने पृथ्वी आणि स्वर्गात शांती पुनर्स्थापित झाली.
सर्व देवांनी देवी दुर्गेची स्तुती केली. हे माते, तू आम्हाला मुक्त केलेस. तुझ्या शक्तीपुढे कोणीही टिकू शकत नाही. आकाशात फुलांचा वर्षाव झाला. पृथ्वीवर उत्साहाला सुरुवात झाली. आणि या कारणामुळेच नवरात्री साजरी केली जाते. घटस्थापना ही नवरात्रीच्या उत्सवातील एक महत्वाची धार्मिक प्रथा आहे, जी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. हा विधी देवी दुर्गेच्या शक्तीला आवाहन करण्यासाठी आणि तिची उपस्थिती स्थापित करण्यासाठी केला जातो. घटस्थापना करताना कलश मांडला जातो, ज्यात मातीचा कलश किंवा तांब्याही घेतला जातो, ज्यामध्ये पाणी, सुपारी, नाणे आणि इतर वस्तू ठेवल्या जातात, जे सृष्टीतील पंचमहाभूते म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश दर्शवतात. कलश हे सृष्टी आणि जीवनशैलीचे प्रतीक आहे. नवरात्री या उत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे गरबा आणि दांडिया ही पारंपरिक नृत्य. गरबा आणि दांडिया ही नृत्ये विजयाचा उत्सव साजरा करतात. गरबा हे देवीच्या सृजन शक्ती आणि स्त्री ऊर्जेचं प्रतीक आहे, तर दांडियातील काठ्या देवीच्या तालावर किंवा शस्त्रांचे प्रतीक मानले जातात, ज्यामुळे हे नृत्य देवी आणि राक्षस युद्धाचे मॉक फायटिंग दर्शवते. चला तर मग थोडे सायंटिफिक कारणही जाणून घेऊया. नवरात्री ही हिंदू चंद्र पंचांगानुसार साजरी केली जाते. सामान्यतः हिंदू अमावस्यानंतरच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी सुरू होते. चंद्राच्या चक्राचा निसर्गावर परिणाम होतो, जसं की समुद्राच्या भरती ओहोटींवर आणि काही प्रमाणात मानवी शरीरावरही. जसे काही अभ्यासकांनुसार झोपेच्या पद्धती किंवा हार्मोनल बदलावर परिणाम होतो. नवरात्रीचा काळ हा चंद्राच्या वाढत्या ऊर्जेशी संबंधित होतो, ज्यामुळे मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन वाढू शकते. ध्यान, प्रार्थना, गरबा, दांडिया यांसारख्या नृत्यांमुळे शरीराची सर्केडियन रिथम म्हणजेच एक नैसर्गिक जैविक घड्याळ आहे, जी सुमारे 24 तासाच्या चक्रात शारीरिक आणि मानसिक क्रियांवर नियंत्रण ठेवते, जसं की झोप येणं, भूक लागणं, जागे होणं इत्यादी. आणि ही रिधम म्हणजेच लय हे नैसर्गिक चक्राशी जुळवली जाऊ शकते, ज्यामुळे एकूणच आरोग्य सुधारते. गरबा, दांडिया ही नृत्य कार्डिओ व्यायामासारखे आहेत, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तप्रवाह सुधारतो. संशोधनानुसार नृत्य आणि संगीतामुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन वाढतात, जे तणाव हार्मोन्स कमी करतात. जर इतके सारे फायदे होत असतील तर नक्कीच दांडिया गरबा खेळलाच पाहिजे, हो ना? तुम्हाला काय वाटते? नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आय होप सर्वांनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच केली असणार. तुमच्या प्रतिक्रिया जाणण्यासाठी मी नेहमी उत्सुक असते, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.